आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। एसटी महामंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। एलपीजी प्रकल्पासाठी एसटीचे अधिकारी चालढकलपणा करत असल्याची तक्रार कंपनीने मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती आणि त्यानंतर आज बैठक बोलावण्यात आलेली असून फेब्रुवारी 2024 मध्ये बस ऑन फील्ड आणण्याचं ठरवलेलं असताना सुद्धा महामंडळ सहकार्य करत नसल्यामुळे आता ही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। भाग्यश्री प्रधान या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। भाग्यश्री, आजच्या या बैठकीचा नेमका अजेंडा काय, नेमका काय तोडगा निघेल? नक्कीच आपण जर बघितलं तर एसटी महामंडळाच्या अशा अनेक योजना आहेत ज्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत। या संदर्भात जर आपण बघितलं तर ही एलपीजी ची योजना होती, ज्यामध्ये ज्या गाड्या डिझेलवर चालणाऱ्या होत्या त्या गाड्यांना एलपीजी मध्ये कन्वर्ट करण्यात येणार होतं आणि त्यासाठी एका कंपनीने मंजुरी देखील घेतलेली होती। मंजुरी झाल्यानंतर जवळपास फेब्रुवारी 2024 मध्ये जवळपास सगळ्याच ज्या एसटीच्या गाड्या आहेत त्या एलपीजी वर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच सहकार्य महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले नाही अशी तक्रार जी आहे ती कंपनीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। त्यानंतर आज लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाचे कर्मचारी अधिकारी तसेच जे महामंडळातील इतर लोक आहेत त्यांची बैठक बोलवलेली आहे आणि ही बैठक जी आहे ती साधारण 12:30च्या दरम्यान होणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। त्यामुळे नेमकं ह्या प्रकल्पांना कशी लवकरात लवकर चालना देता येईल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल असं देखील सांगितलं जाताना पाहायला मिळते या निश्चित। आणि त्यामुळे आता एसटीच्या अधिकाऱ्यांना या सगळ्या संदर्भात फडणवीस नेमक्या काय सूचना करणार हे पाहावं लागेल। भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।